आरबीआयने खरंच 12 अब्ज डॉलरचे सोने विकले का? महत्वाचा अहवाल आलेला होता ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सचा आणि त्यावर आरबीआयने उत्तर सुद्धा दिलेलं आहे. पण या दोन गोष्टी व्यतिरिक्त आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, तर आरबीआय खरंच सोनं विकू शकतं का आणि आरबीआयला सोनं का विकावं लागतं, नेमकं याच्या मागचं गणित काय आहे, हे प्रकरण काय, या सर्व प्रकरणाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि हा व्यवहार कसा चालत असतो हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सो हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. बघा, अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा हा आपल्याला टॉपिक वाटू शकतो, पण सोप्या पद्धतीने आपण हा समजून घेणार आहे. शेवटपर्यंत तुम्हाला हा टॉपिक बघायचा आहे आणि तुमचे जे काही इकॉनॉमिक्सचे कॉन्सेप्ट असतील ते सुद्धा यामधून कव्हर होतील आणि इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे. सुरू करण्याआधी तुम्हाला उत्तर लेखन 0 to Hero या पुस्तकाबद्दल माहिती आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आन्सर रायटिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी मी यामध्ये मेन्शन केलेल्या आहे. तुम्ही निश्चितच मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. तुमच्या परीक्षेसाठी कामात येणारं पुस्तक आहे. ठीक आहे. आता बघा, नेमका मुद्दा काय आहे, तर ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सचा दावा. त्यांनी काय केलेलं होतं, काय दावा केलेला होता? आरबीआय मे हॅव सोल्ड गोल्ड टू ब्लॉस्टर फॉरेक्स रिझर्व्ह अमिड वेस्ट एशिया कॉन्फ्लिक्ट्स, असा ब्लूमबर्गचा रिपोर्ट आहे. आता हा नेमका काय आहे हे आपण बघून घेऊया. तर बघा, आरबीआयने 22 मे 2026 पर्यंत 2 आठवड्यामध्ये, बघा हे रिपोर्ट मध्ये सांगितलेलं आहे, त्या अहवालात सांगितलेलं होतं 2 आठवड्यात सुमारे 12 अब्ज डॉलर किमतीचे सोने विकले असावे. इथं काय म्हटलेलं आहे, विकले असावे, हे त्यांनी असेस केलेलं होतं. याला त्यांनी कारण काय दिलेलं होतं, विकलेच आहे बा असं त्यांनी म्हटलेलं नाही, विकले असावे हे त्यांनी एक अभ्यास केलेला होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं मत मांडलेलं होतं. बघा, यासाठी कारण काय दिलेलं होतं, तर पश्चिम आशियातील संघर्ष, युद्धाचं जे सावट जगावर पसरलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे मग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वगैरे कसा बंद करण्यात आलेला होता आणि भारतामध्ये त्याचा आर्थिक फटका कशा पद्धतीने बसलेला होता. मग तेलाच्या किमती वाढणं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड आहेत. मग तुमची भाववाढ वाढणं, काय म्हणतात, किमती वाढणं, या सगळ्या गोष्टी या पश्चिम आशियातील संघर्षामुळे तयार झालेला होता. सोबतच काय आहे, रुपयावर दबाव सुद्धा आलेला होता. 1 रुपया 96 1 डॉलर इज इक्वल्स टू 96 रुपयापर्यंत हा गेलेला होता. ठीक आहे. त्यानंतर काय की फॉरेक्स रिझर्व्ह व्यवस्थापन. आता हे फॉरेक्स रिझर्व्ह काय असते हे सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे. सो हे सगळे कारण दिलेले होते आणि या कारणांवर आधारित त्यांनी काय केलेला होता, त्यांचं मत मांडलेलं होतं, त्या अहवालामध्ये सांगितलेलं होतं. बघा, आता त्यांनी विश्लेषणात नेमकं काय सांगितलेलं होतं, कोणी, ब्लूमबर्गनी. तर त्यांनी निरीक्षण काय नोंदवलेलं होतं, तर जे गोल्ड रिझर्व्ह आहे त्याच्या मूल्यामध्ये घट झाल्याचं त्यांच्या निरीक्षणात आलेलं असेल. जे काही आकडेवारी आहे, आता हे ब्लूमबर्ग काय असतं बघा, तर आर्थिक रिलेटेड ज्या काही घडामोडी असतात त्या डेटावर हे अभ्यास करत असतात आणि त्या अनुषंगाने काय म्हणतात, जगामध्ये असे जगाचे जे काही आर्थिक घडामोडी आहेत त्या अनुषंगाने ते रिपोर्ट्स आणत असतात आणि त्याच पद्धतीचा हा रिपोर्ट आणलेला होता. त्यातून हे निरीक्षण नोंदवण्यात आलेलं होतं. दुसरं काय, तर फॉरेन करन्सी असेट मध्ये वाढ करण्यात आलेली होती. आता हे फॉरेन करन्सी असेट म्हणजे काय, की ज्या फॉरेनचे जे परकीय चलन असतात, जसं की डॉलर असेल, युरो असेल किंवा अजून कुठल्या एखाद्या देशाचे चलन असेल, ते आपल्या भारताच्या साठ्यामध्ये जमा असणं, याला आपण काय म्हणतो, फॉरेन करन्सी असेट. ठीक आहे. त्यानंतर काय की फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये बदल असणं. आता हे फॉरेक्स रिझर्व्ह काय म्हणजे ज्यामध्ये आपल्याकडे जो रिझर्व्ह आहे, जसा संपत्तीचा साठा असतो त्या प्रमाणात मग आपल्याकडे गोल्ड असेल, ह्या फॉरेक्स करन्सी, फॉरेनच्या ज्या करन्सी आहेत त्याचे असेट्स असतील किंवा फॉरेन मार्केटमधले किंवा काय म्हणता येईल, जे जगातल्या मार्केटमधले जे बॉन्ड्स वगैरे असतील, या सर्व गोष्टी फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे. सो या निरीक्षणाच्या आधारे त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक निष्कर्ष काढलेला आहे. तो निष्कर्ष काय होता, तर आरबीआयने कदाचित, बघा कदाचित म्हटलेलं आहे, आरबीआयने कदाचित 12 अब्ज डॉलरचे सोने विकले असावे. कशामुळं, हे निरीक्षण त्यांच्या लक्षात आल्यामुळं, इथे घट झाल्यामुळे, इथे वाढ झाल्यामुळं कदाचित असू शकतं की सोने विकलं असावे. आणि 7.5 अब्ज डॉलरची फॉरेन करन्सी असेट्स खरेदी केले असावे. म्हणजे एका इकडे सोनं विकलं असावं आणि दुसऱ्या इकडे जे फॉरेन करन्सी असेट्स आहेत ते खरेदी केलेलं असावं. म्हणजे याचाच अर्थ काय की तुमच्याकडे समजा सोने आहे, ठीक आहे, हे सोने तुम्ही विकले आणि त्यामधून काय केलेलं, समजा तुम्ही डॉलर खरेदी केला, येते लक्षामध्ये. सो या पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी समजून घेता येईल. हे तुमच्या लक्षात आलं की ब्लूमबर्गने हे निरीक्षण का दिलेलं आहे आणि काय त्यांनी आकडेवारी दिलेली आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, मग आरबीआयने यावर काय उत्तर दिलेलं आहे. आरबीआयने खरंच म्हटलेलं आहे का की हो आम्ही सोनं विकलं, की त्यांनी याला डिनाय केलेलं आहे.
बघा, अ न्यूज रिपोर्ट हे PIB फॅक्ट चेकवर त्याचा रिस्पॉन्स आलेला आहे. पब्लिश बाय ब्लूमबर्ग स्टेट दॅट RBI मे हॅव सोल्ड गोल्ड अमाउंटिंग टू अप्रॉक्सिमेटली USD 12 बिलियन. ठीक आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, अकॉर्डिंग टू RBI द शेअर ऑफ गोल्ड इन इंडियाज फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह रोज फ्रॉम 13.92% ऍट एंड सप्टेंबर 2025 मधला तो आकडा आहे, तो वाढलेला दिसून येतो 16.70%. सो याला त्यांनी काय केलेलं आहे, आरबीआयनी डिनाय केलेला आहे. आरबीआयचा हा रिस्पॉन्स आलेला आहे. आरबीआयचे अधिकृत स्पष्टीकरण काय सांगितलेलं आहे, तर सोने विकल्याच्या बातम्या या चुकीच्या आहेत, त्यांना त्यांनी डिनाय केलेला आहे, या दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि भारताचा भौतिक सोन्याचा साठा बदललेला नाही. म्हणजे भारताकडे जेवढा साठा आहे तेवढाच आहे. त्याची त्यांनी आकडेवारी सुद्धा दिलेली आहे. आरबीआयचा दावा काय की जे गोल्ड रिझर्व्ह आपल्याकडे आहे, जे सोनं ठेवलेलं आहे ते 880.52 टन इतका कायम आहे, असं आरबीआयनं उत्तर दिलेलं आहे. सो आय होप की आता तुम्हाला दोन्ही प्रश्नाचे उत्तर सापडले असेल की खरंच सोनं विकलेलं आहे का, आरबीआयने काय उत्तर दिलेलं आहे आणि नेमकी हे प्रकरण नेमकं काय आहे. पण जसं मी तुम्हाला बोलताना म्हटलो की आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की आरबीआय सोने विकू शकते किंवा आरबीआय सोने का विकू शकते. ठीक आहे, हा का सर्वात महत्वाचा आहे आणि हे गणित आता आपण समजून घेऊया. बघा, आरबीआय कडे असलेले सोने हे फक्त मौल्यवान धातू नाही, धातू स्वरूपात नाही, तर देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठीचं ते एक कवच आहे. 1990-91च्या दरम्यान तुम्हाला काय परिस्थिती झालेली होती माहित होती, मग जे आपल्याला LPG वगैरे ते आणावं लागलं. ठीक आहे, तर बघा आता हे का विकू शकते, जर भारताला डॉलरची गरज निर्माण झालेली असेल, असं जर वाटत असेल, डॉलरची गरज निर्माण झाल्यास काय होतं, तुमचं आयात बिल वाढतं. जसं मी तुम्हाला नेहमी म्हणजे प्रत्येक व्हिडिओमधून ऑलमोस्ट सांगत असतो की जेव्हा आपल्याला तेल आयात करावं लागतं, क्रूड ऑइल आयात करावं लागतं, तर भारताची डिपेंडन्सी हे आयातमध्ये 85 ते 90% पर्यंत आहे. ठीक आहे, इतकं आपण बाहेर देशातून हे तेल आयात करत असतो. याचं जे पेमेंट आहे हे आपल्याला डॉलरमध्ये करावं लागत असतं, हे ते लक्षामध्ये. आणि तुम्हाला माहित आहे की $1 इज इक्वल्स टू किती झालेला आहे, 96 रुपीज झालेला जवळपास. ठीक आहे, सो मग आपल्याला जास्त पैसा त्या ठिकाणी खर्च करावा लागतो. सो हे आयात बिल आपलं वाढू शकतं. दुसरं काय, तेलाच्या किमती वाढल्या, हे जे मी आता तुम्हाला बोललो, आणि विदेशी चलनाची कमतरता निर्माण झाल्यास मग हे जर पेमेंट आपल्याला डॉलर स्वरूपात करावं लागत असेल तर आपला जास्त पैसा खर्च होईल, हे ते लक्षामध्ये. सो यामुळे डॉलरची गरज निर्माण झाली तर आरबीआयला सोनं विकावं लागू शकतं. ठीक आहे, हे एक पहिलं कारण. दुसरं काय की रुपयाला आधार देण्यासाठी, जे मी तुम्हाला सातत्यानं सांगून राहिलो की $1 इज इक्वल्स टू 96 रुपीजच्या आसपास जो गेलेला आहे, सो रुपयाला घसरण झालेली आहे, रुपयाची घसरण झालेली आहे. सो रुपयाला बूस्ट करणं, त्याला आधार देणं हे सुद्धा महत्वाचं असतं. आणि रुपया वेगाने घसरत जर असेल तर मग बाजारामध्ये डॉलर विकण्यासाठी आपल्याकडे निधी असला पाहिजे. आता हे नेमकं गणित काय आहे तर बघा, आता आपल्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं की $1 96 रुपयाला आहे. सो याचाच अर्थ काय की डॉलर मजबूत होताना दिसतोय, ठीक आहे, स्ट्रॉंग होताना दिसतोय, आणि म्हणून जो रुपया आहे तो काय होतं, डाऊन होताना दिसतोय. याचा अर्थ काय, तर डॉलरची जी डिमांड आहे ती वाढलेली आहे. ठीक आहे, मागणी वाढलेली आहे. सो डिमांड अँड सप्लाय हे कॉन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. जर डिमांड असेल तर काय आहे, तो मजबूत होत जातो. तर याला काय आहे की डॉलरची मागणी सातत्यानं वाढत असल्यामुळे आपल्याला जर रुपया स्टेबल करून ठेवायचा असेल तो बाजारात आपल्याला डॉलर सोडावा लागतो आणि ती स्थिती मेंटेन करावी लागते. आणि मग आपण जर बाजारात डॉलर सोडला, सो काय आहे, त्याची डिमांड मग पूर्ण करता येईल. बरोबर आहे ना. समजा डिमांड आहे आणि तुमच्याकडे पुरवठा नाही तर त्याची डिमांड अजून वाढते. सो जर जेवढी डिमांड आहे आणि तेवढा जर पुरवठा असेल तर ती गोष्ट बॅलन्स त्या ठिकाणी राहू शकते, आणि म्हणून मग अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, रुपयाला आधार देता येतं. आय होप की तुमच्या हे लक्षात आलेलं असेल. त्यानंतर काय की रिझर्व्ह बॅलन्सिंग, म्हणजे आपल्याकडे जे काही गोल्ड असेल, डॉलर असेल किंवा इतर बॉन्ड्स असतील, हे जे आपल्या फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये असतात. ठीक आहे, तुमच्याकडे सोनं आहे, तुमच्याकडे परकीय चलन जे आहे, युरो असेल, डॉलर असेल किंवा अजून काही असेल, आणि बॉन्ड्स असेल जे इंटरनॅशनली आपण घेतलेले असतात, हे त्या लक्षामध्ये. सो याचं प्रमाण बदलण्यासाठी, आता याचं प्रमाण का बदलावं लागतं, जर समजा आपल्या घरी प्रॉपर्टी आहे किंवा आपल्याकडे पैसा आहे, तर तो पैसा आपण एकाच ठिकाणी काय आहे गुंतवून ठेवत नाही. त्या बदल्यात आपण कुठे जमीन घेतो, काही सोनं घेतो, ठीक आहे, काही वस्तू आपण त्या ठिकाणी घेऊन ठेवू शकतो. कारण काय आहे की समजा जमिनीचे भाव एकदम कमी झाले किंवा सोन्याचे भाव एकदम कमी झाले तर तो तुमचा लॉस होईल. सो यामुळे रिझर्व्ह रिबॅलन्सिंग करावं लागतं. सो या कारणामुळे आरबीआय सोनं विकू शकतं. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल.
आता पुढे बघा, मग जर आरबीआयने मोठ्या प्रमाणात हे जर सोनं विकलं तर मग याचे सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक परिणाम काय होणार? तुम्हाला जर इकॉनॉमिक्स मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आले, सो तुम्हाला हे कनेक्ट करावं म्हणजे कनेक्ट करता येणं हे खूप अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला आन्सर रायटिंग त्या ठिकाणी करते. सो हे कॉन्सेप्ट माहिती असणं, मग सकारात्मक परिणाम काय आहे, नकारात्मक परिणाम काय आहे, हे सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक होऊन जातं. ठीक आहे, तर बघा सकारात्मक परिणाम बघून घ्या. फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये डॉलर वाढू शकतात, जे मी तुम्हाला आता ते रुपया आणि डॉलरचं समजावून सांगितलेलं तेच आहे. त्यानंतर काय की आयातीसाठी अधिक परकीय चलन उपलब्ध होऊ शकते, म्हणजे सोनं विकून जर आपण डॉलर घेतलं, सो डॉलर आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात राहील आणि जे पेमेंट आपल्याला डॉलरमध्ये करावं लागत असतं समजा आयात करायसाठी, सो या ठिकाणी आपल्याला मग चलन उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर काय की रुपयावरील दबाव कमी होऊ शकतो, जे मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं. आणि अल्पकालीन आर्थिक स्थैर्य आपल्याला मिळू शकतं. सध्या जी भारताची परिस्थिती झालेली आहे, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा. का? कारण हे आर्थिक स्थैर्य सध्या आपल्याकडे आहे नाही म्हणून. ठीक आहे, सो असं जर संकट आलं तर कदाचित मग आपल्याला सोनं विकावं लागू शकतं आणि त्याचा हा परिणाम आपल्याला अशा पद्धतीने दिसून येतो. आता नकारात्मक परिणाम काय आहे याचे, तर आपल्याकडे असलेला जो सोन्याचा साठा आहे तो आपल्याला मग कमी झालेला दिसेल, येते लक्षामध्ये. त्यानंतर काय, देशाचे सुरक्षित आर्थिक कवच हे कमकुवत होऊ शकते. जसं मी तुम्हाला म्हटलं की सोनं फक्त हे काय एक मेटल नाही आहे, सो ते देशाचा आर्थिक सुरक्षा कवच आहे आणि ती जी संपत्ती जर आपल्याकडून गेली, सो त्याचा निश्चितच एक नकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येतो. पुढे बघा, जागतिक गुंतवणूकदारांमध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्यांचा संभ्रम होऊ शकतात, येते लक्षामध्ये. पुढे बघा, बाजारात संदेश जाऊ शकतो की परिस्थिती गंभीर आहे. संदेश जाऊ शकतो नाही, संदेश गेलेला आहे आणि सातत्याने जे भाववाढ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे, सो ही मोठी गंभीर परिस्थिती आहे. त्यानंतर काय की भविष्यात सोन्याच्या जर किमती वाढल्या, समजा आता आपण सोनं विकलं, हे काय म्हणते, हे गणित तुमच्या लवकर लक्षात येतं की कमी भावानं सोनं खरेदी केलं किंवा जास्त भावानं सोने खरेदी केला आणि मग सोन्याच्या भावामध्ये चढ उतार झाले, सो त्याचा सुद्धा एक परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो. सो या सर्व अनुषंगाने आरबीआयचं काय रोल आहे आणि कशा पद्धतीने आरबीआय सोनं विकू शकतं, आरबीआयला सोनं का विकावं लागू शकतं आणि आरबीआयने खरंच सोनं विकलं आहे का, किंवा त्यांनी जो क्लेम केलेला आहे त्यामध्ये कितपत योग्यता आहे, हे सर्व प्रकारची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे. आय होप तुमच्या हे लक्षात आलेली असेल. यावर तुमचं मत काय आहे, भारताची परिस्थिती काय, खरंच आरबीआयनं सोनं विकलं असेल का, तुम्हाला काय वाटतं, मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि तुमच्यासाठी प्रश्न ठेवलेला आहे, हा प्रश्न वाचून याचे ऑप्शन्स बघून कॉमेंट सेक्शन मध्ये मला याचं उत्तर द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी ते अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्य काय, प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्वाचं लाईफ टाईम व्हॅलिडिटी. याचाच अर्थ काय, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत ही बॅच तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटॉरशिप सुद्धा तुमच्याकडे असणार आहे. तुम्हाला काय करायचंय, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट त्यावर मिळवायचा आहे. मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे, तुम्ही निसंकोचपणे मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही सिलेबस लागत असेल, काही क्वेरीज असेल, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, अभ्यासाला धरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एव्हनाइसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय एंड नोट्स, एनसीईआरटी आणि सेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप्स, सिलेबस आणि क्विज, अजूनही बऱ्याच गोष्टी. हा QR कोड स्कॅन करा, एव्हनाइसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला सगळ्या PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. मी सोबत ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे, तुम्ही निश्चितच तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.